नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला चकली दाखवणार आहे, ती म्हणजे भाजणीची चकली। तर आपण आता साहित्य बघूया। धनेपूड आहे, जिरेपूड आहे, थोडंसं अमूल बटर घेतलेलं आहे, तिखट आहे, नॉर्मल आहे, आणि थोडंसं ओवा आहे आणि तीळ आहे, थोडा हिंग आहे आणि थोडं मीठ आहे आणि थोडीशी हलकीशी हळद आहे। तर या वाटीने 2 वाट्या मी हे भाजणीचं पीठ घेतलं आहे। आता भाजणीचं पीठ सगळ्यांनाच माहिती आहे की एक किलो तांदूळ आणि अर्धा किलो डाळ आणि 1 पाव उडदाचं आणि त्याच्या अर्ध मुगाचं आणि 100 ग्रॅम आपलं पोहे आणि साबुदाणा, असं हे भाजणीचं पीठ आहे। तर हे 2 वाटी घेतलं आहे। तर आपण आता बऱ्याच पद्धतीने मी केलेले आहे। तर मी म्हटलं ह्यावेळेस आपण उकळीचं करावं, कारण त्याच्यामध्ये बरेच लोक म्हणतात की म्हणजे मोहन कमी लागते, म्हणून आता आपण बघूया। तर हे 2 वाटी घेतले आहेत। आता 1 वाटी आपण याच्यामध्ये पाणी टाकूया, 1.5 वाटी टाकूया, अर्धा वाटी म्हणजे काढून ठेवूया, मग जसं लागलं तसं टाकता येईल। हे 1 वाटी पाणी घेतलं आहे। एक वाटी टाकलं आहे आणि अर्धा वाटी टाकलं आहे। थोडंसं पाणी आपण वेगळं काढून ठेवू, मग अर्धा वाटी जे टाकलेलं आहे ते आपण वेगळं काढून घेऊ। आणि हे जे भाजणीचं पीठ आहे याला मी गाळून घेतलेलं आहे। आणि प्रत्येकच पीठ, शंकरपाळे असो किंवा चकल्या असो, हे सगळं गाळून घ्यायचं। बिना काढल्यानं म्हणजे काहीच करू नये, कारण मग त्याच्यामध्ये हे राहते, ते अटकते आणि मग सगळं प्रॉब्लेम होऊन जाते। म्हणून गाळून घेतलेलं केव्हाही चांगलं पीठ। याची आता उकड काढूया। आपण 1.5 वाटी पाणी घेतलं होतं, त्याच्यातलं अर्धा वाटी काढून घेऊया, वेगळं ठेवूया थोडंसं काढून। थोडंसं दे, 1 चम्मच धन्याची पावडर टाकलेली आहे आपण, 1 चम्मच तीळ टाकलेली आहे आणि हा 1 चम्मच ओवा घेतलेला आहे हातात। हे 1.5 चम्मच मिरची पावडर घेतलेला आहे आणि जिरे पावडर 1 चम्मच आणि अंदाजाने त्याच्यामध्ये हिंग टाकला आणि चवीपुरतं अंदाजाने मीठ हे मी हातानेच घेते। आता याच्यामध्ये आपण बटर टाकूया। हे बटर एवढं थोडं थोडीशी अशी किंचितच हळद टाकूया, हळद नाही टाकली, थोडीशी, जास्त नाही टाकायची हळद। तर सगळं टाकलेलं आहे। जर आपल्याला पाणी कमी वाटलं तर आपल्याला हे घेतलेलं पाणी आपल्याला टाकता येईल। आता प्रत्येक वेळेस सगळ्यांना सगळं जमते असं नाही आहे, आणि अनुभव राहिल्याशिवाय काही येत नाही। पण जे पहिल्यांदा करत आहे त्यांनी थोडंसं बेताचंच पाणी टाकावं, वाटल्यास मग टाईमवर आपल्याला टाकता येते। गॅस कमी करून टाकायचा।
याला हे पकडून घ्यायचं. आपण याच्यामध्ये 2 वाटीला 1च वाटी पाणी टाकलेलं आहे, अर्ध वाटी काढून ठेवलेलं आहे. हे मैत्रिणींनो लक्षात ठेवा, करायच्या वेळेस बऱ्याच जणांच्या चकल्या चुकतात. आणि आपण जर असं नॉर्मल हे केलं आपण की पीठ घेतलं त्याच्यात हे केलं तर मग केव्हा केव्हा काय आहे ते तेल पितात चकल्या. थोडंसं मला असं वाटते म्हणून थोडंसं टाकून देते. 1/4 1 वाटी आणि 1/4 लागलं समजा. आणि आता हा गॅस बंद करूया आणि याला 15 मिनटं असं झाकून ठेवूया. याची आता उकळ काढलेली आहे. आता याला आपण चांगलं चुरून घेऊया आणि तेल तापवायला ठेवूया. आता हे आपण सोऱ्यामध्ये पीठ टाकलेलं आहे, भिजवलेलं चकलीचं पीठ टाकलेलं आहे आणि आता याच्या चकल्या पाडून घेऊया. आणि तेलही चांगलं तापलेलं आहे. आपण 1 वाटी 1 टेबलस्पून बटर घेतलेलं आहे आपण. ते म्हणजे 2 वाटीला जर पोहे खायचे चमच्यानं जर म्हटलं तर 4 चमचे, नाही तर मग टेबलस्पूनला जर म्हटलं तर मग 2 टेबलस्पून. तर तोडून टाकायची. थोडा मीडियम ठेवायचा गॅस. अशी उकळ काढून घेतली म्हणजे काय होते, त्याला मोहन कमी लागते. नाही तर मग थालीपीठासारखं वगैरे असं भिजवलं तिखट मीठ टाकून मोहन टाकून त्याला मोहन पुष्कळ लागते. आणि केव्हा केव्हा काय होते ते चकल्या तेल पितात. मग अशा वरून असं चकलीवर असे तेलाचे बबल्स आल्यासारखे दिसतात. म्हणून फक्त आता अशी जर प्रोसिजर करतो म्हटलं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी किती टाकावं ते हे राहते. तर सरळ तुम्ही एकच काम करायचं. 2 वाटी असेल तर 1च वाटी घ्यायचं म्हणजे टाकायचं आणि बाकीचं 1.5 वाटी टाकायचं आणि अर्ध वाटी काढून घ्यायचं. लागलं तर टाकायचं, लागलं तर 1/4 लागते. त्याच्यापेक्षा जास्त आणखी काही लागत नाही. म्हणून हे ठीक आहे. म्हणजे याच्यामुळे काय होते जास्त आपल्याला मोहन लागत नाही. आता आपल्या चकल्या हे झालं. चकल्या आपल्या तयार झालेल्या आहे आणि चकल्या ह्या खूप क्रिस्पी झालेल्या आहे. आणि ह्या बघून घ्या, पहा हे पहा खूप क्रिस्पी झाल्या आणि छान होतात अशा पद्धतीने केल्या तर.
जास्त प्रॉब्लेम येत नाही आणि टेन्शनही राहत नाही. चकल्या कशा होईल, चकल्या कशा होईल, एकदम चांगल्या होतात आणि मोहनही कमी लागते. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.